छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीत समावेश झाल्याबद्दल श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शिवप्रेमी तसंच दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्था यांच्या वतीनं आज शिव अभिमान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। कुडाळच्या मराठा समाज सभागृहात हा मेळावा शिवछत्रपतींच्या जयघोषात संपन्न झाला। शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेले शिवचरित्रावरचे व्याख्यान, चर्चासत्र आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गीतांनी कार्यक्रम अधिक रंगतदार झाला। कोकणातले सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी या किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीत करण्यात आलाय। हा आनंदाचा क्षण एकत्रितपणे साजरा करण्यासाठी या शिव अभिमान सोहळ्याचं आयोजन कुडाळमध्ये करण्यात आलं होतं। लोकमान्य टिळकांनी 1895 रोजी स्थापन केलेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे तसंच शिवशंभू विचार मंच, शिवराज मंच, शिवप्रेमी संघटना, दुर्गवीर प्रतिष्ठान, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, दुर्ग मावळा प्रतिष्ठान, किल्ले सिंधुदुर्ग, प्रेरणोत्सव समिती आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शिवप्रेमी तसंच दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्था यांच्यामार्फत हा शिव अभिमान सोहळा साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारत माता आणि शिवप्रतिमा पूजन करून झाली। यावेळी व्यासपीठावर शिवशंभू विचार मंच महाराष्ट्र राज्याचे संयोजक सुधीर थोरात, महाराष्ट्र राज्याच्या दुर्ग संवर्धन समितीचे पुरातत्व शास्त्रज्ञ डॉक्टर सचिन जोशी, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे या संस्थेचे कार्यकारिणी सदस्य रुपेश मोरे, कोकण इतिहास परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रणजित हिरलेकर आणि सावंतवाडी येथील मोडीलिपी लेखक अभ्यासक विनायक महाबळ उपस्थित होते। या मान्यवरांचं स्वागत विवेक पंडित, भाऊ बाकरे, रणजित हिरलेकर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बॅरिस्टर नाथपै विद्यालय कुडाळच्या विद्यार्थ्यांनी सुरेल स्वागत गीत सुद्धा सादर केलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीत समावेश झाल्याबद्दल या शिव अभिमान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि तोच धागा पकडून शिवशंभू विचार मंच महाराष्ट्र राज्याचे संयोजक सुधीर थोरात यांनी छत्रपती शिवाजी महाराज एक प्रेरणास्त्रोत या विषयावरच्या व्याख्यानातून शिवरायांचं जीवन चरित्र आणि त्यांची दुर्ग संपदा याविषयी मार्गदर्शन केलं। सांभाळला राजाराम महाराजांनी, म्हणजे शिवाजी महाराजांचा दुसरा मुलगा, एक पहिले संभाजी महाराज आणि मग राजाराम महाराज हे दुसरे। तर या राजाराम महाराजांनी राज्यकारभार सांभाळायला सुरुवात केली तेव्हा त्यांचं वय आहे फक्त 19 आणि तेव्हाचा औरंगजेब पुणे जो मूळ महाराष्ट्रात आलाय 1682 साली त्यापेक्षाही अधिक प्रबळ झालेला औरंगजेब उत्तर दक्षिण सगळा भूभाग मोठ्या प्रमाणात त्याच्या राज्यात आहे। आर्थिकदृष्ट्या जो अतिशय संपन्न आहे अशा औरंगजेबाशी 71 वर्षाच्या औरंगजेबाशी लढायला उभे राहिले कोण? आमचे 19 वर्षाचे राजाराम महाराज। त्यांनी 11 वर्ष झुंज दिली आहे। आता औरंगजेब 82 वर्षाचा आहे। आता त्याला वाटलं आता राजाराम पण गेला म्हणजे आता कोणीच राहिलं नाही। अशा वेळेला राजाराम महाराजांच्या पत्नी म्हणजे बघा आजपासून 325 वर्षांपूर्वी एक विधवा स्त्री या 82 वर्षाच्या औरंगजेबाशी लढायला उभी राहिली आणि तिच्याच कारकिर्दीत मराठ्यांनी जो लढा चिवटपणाने लढून चालू ठेवला त्याचा परिणाम म्हणजे 1707 साली औरंगजेब याच महाराष्ट्रामध्ये गाठला। त्याचबरोबर कोकणातल्या दुर्ग संवर्धन करणाऱ्या सर्व मंडळांचं एकत्रीकरण आणि दुर्ग संवर्धनाच्या मोहिमांना एक ठोस दिशा तसंच शास्त्रीय माहिती देण्याच्या दृष्टीनं या संबंधित सखोल मार्गदर्शन आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं। महाराष्ट्र राज्याच्या दुर्ग संवर्धन समितीचे पुरातत्व शास्त्रज्ञ डॉक्टर सचिन जोशी यांनी याबाबत मार्गदर्शन केलं। एकंदरीत या संपूर्ण कार्यक्रमामागचा उद्देश श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणेचे कार्यकारिणी सदस्य रुपेश मोरे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केला। नमस्कार, मी रुपेश मोरे, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ टिळकांनी स्थापन केलेल्या त्याचा मी कार्यकारिणी सदस्य आहे। आज 26 जुलै 2025 रोजी कुडाळ येथे मराठा समाज हॉलमध्ये आज एक कार्यक्रम
आयोजित केलेलं आहे. त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य काय असेल तर महत्त्वाची 2 वैशिष्ट्य आहेत. एक म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपले जे गडकिल्ले आहेत 12 गडकिल्ले त्याला युनेस्कोमध्ये त्यांनी समाविष्ट करून घेतलेले आहे. तर त्या निमित्ताने त्या गडकिल्ल्यांवर रात्रंदिवस आपल्या पदरचा पैसा टाकून काम करणारे, वेळ देणारे जे दुर्ग संवर्धक आहेत त्यांची जबाबदारी त्या निमित्ताने आणि पर्यायाने आपल्या सर्व समाजाची जबाबदारी वाढलेलीच आहे. पण त्या निमित्ताने आपण काय करता येईल, गड संवर्धन म्हणजे काय ते शास्त्रशुद्ध पद्धतीने कसं असलं पाहिजे, तिथले जुने जे आर्टिफॅक्ट्स किंवा तिथले जुने जे पुरावे मिळतात त्याचं जतन संवर्धन किंवा त्या अशा काही सरकारी संस्था आहेत त्यांच्याकडे कसे दिले पाहिजेत, अशा सगळ्यांचा उहापोह आज या निमित्ताने करण्याचं आपण इथं योजलं आहे. त्यासाठी डॉक्टर सचिन जोशी त्यांच्या नावावर जवळपास 47 संशोधन केलेले त्यांचे निबंध आहेत. त्याबरोबर एक महत्त्वाची गोष्ट अशी की जेव्हा आपण किल्ले शोधतो तेव्हा समकालीन कागदपत्रांमध्ये शोधायला गेलो तर ते समकालीन कागदपत्र हे मोडीमध्ये असतात. आणि त्याचा एक आपला छान प्रयोग आपल्या सिंधुदुर्गामध्ये झाला की मोडी वर्गा आपण इथे सुरू केला आणि त्याच्यामध्ये इथून वेगवेगळे विद्यार्थी बसले. त्याच्यामध्ये ह्या आमच्या 2 विद्यार्थिनी आहेत. तर किल्ल्यांचा उल्लेख तुम्हाला कुठे मिळेल तर मोडीपत्रांमध्ये मिळतो. तर त्या मोडीपत्रांचे जे विद्यार्थी आहेत, मोडी लिपी जे शिकलेले विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार पण करावा. म्हणजे किल्ले कुठे सापडतात तर पत्रांमध्ये सापडतात आणि पत्रांमध्ये काय सापडतात, किल्ले सापडतात. दोघांचा संगम घेऊन आपण हा कार्यक्रम करायचा विचार केला आणि त्यासाठी आज आपल्या सर्व शाळांना सर्व दुर्गसेवकांना आपण इथे बोलवलं आहे आणि दिवसभराचे हे चर्चासत्र आणि कार्यशाळा चालू राहील. या कार्यक्रमाच्या निमित्तानं बॅरिस्टर नाथपै विद्यालय कुडाळ, कुडाळ हायस्कूल कुडाळ, पणदूर कॉलेज पणदूर, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा इथले विद्यार्थी उपस्थित होते. काही विद्यार्थ्यांनी शिवछत्रपतींवर आधारित गीत पोवाडे सादर केले. यावेळी प्रसिद्ध मोडी लिपी अभ्यासक पंकज भोसले यांच्या माध्यमातून मोडी लिपीबाबत प्रदर्शनाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मोडी लिपीत ऐतिहासिक कागदपत्र, मोडी लिपीतली जुने दस्तऐवज मांडण्यात आले होते. सिंधुदुर्ग आणि कुडाळमधील मोडी लिपीचं खास प्रशिक्षण घेऊन परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी अवधूत साप्ते, वैशाली वडर, श्रीकृष्ण शिरोडकर, अभिषेक रेगे, अनंत देसाई, सुचिता सावंत, प्रियांका देशमुख, नीरजा नागवेकर, संपदा राणे यांना गुलाब पुष्प आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. पंकज भोसले यांनी यावेळी मोडी लिपीबाबतचं मार्गदर्शन सुद्धा केलं. या कार्यक्रमाला रुपेश मोरे, पंकज भोसले, अभिषेक रेगे, श्रीकृष्ण शिरोडकर, आनंद देसाई, विवेक पंडित, भाऊ बाकरे, रमाकांत नाईक आदी वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. संपूर्ण दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमासाठी शिवप्रेमी नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.